स्वागत आहे मित्रांनो। आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती 2020 अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक 3 यामधली याची जी काही आन्सर की मित्रांनो प्रश्नपत्रिका क्रमांक 19 ची ती आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून मराठीचे जे 25 प्रश्न या अगोदर घेतलेले आहे, तुम्ही बघितले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आहे जीकेचे जे 25 प्रश्न मित्रांनो ते स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। बघा मित्रांनो, यामधला पहिला प्रश्न घेऊया। त्याआधी जे उमेदवार नवीन असतील आणि टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी 70 57 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। यामध्ये तुम्हाला 15 PDF पेपर मिळणार आहे, फुल साईज म्हणजे 100 मार्काचे याची आन्सर की मिळणार आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण सुद्धा मिळणार आहे। याची जी फी आहे ती आहे 100 रुपये। ही 100 रुपये फी तुम्हाला फोन पे किंवा गूगल पे द्वारे या नंबरवरती पे करायची आहे आणि याच नंबरवरती त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो व्हॉट्सअपला मला पाठवायचा आहे। तर यातला पहिला प्रश्न सुरू करूया। तर यामध्ये बघा, सुंदर पिचाई ही भारतीय वंशाची व्यक्ती कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? तर यामध्ये ऑप्शन आहे गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि सॅमसंग। तर सुंदर पिचाई जे आहे मित्रांनो हे गुगल कंपनीशी संबंधित आहे, कारण गुगलचे ते CEO आहेत। त्यामुळे या ठिकाणी अ नंबरचं जे ऑप्शन आहे गुगल हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया। नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळून येते? ऑप्शन आहे अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव। तर त्याचं उत्तर असणार आहे ब नाशिक, जे की नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे हे नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे। यानंतर समोरचा प्रश्न, जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आता यामध्ये ऑप्शन आहे युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका। तर आशिया खंड जो आहे मित्रांनो तो सर्वात मोठा खंड आहे, त्यामुळे ब नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया। नैसर्गिक वायूमध्ये प्रमुख वायू कोणता? ब्युटेन, आयसोब्युटेन, मिथेन आणि प्रोपेन। तर जो नैसर्गिक वायू असतो त्यामध्ये प्रामुख्याने मिथेन हा वायू आढळतो, त्यामुळे क नंबरचं जे ऑप्शन आहे मिथेन हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। आणि ब्युटेन, आयसोब्युटेन हे जे वायू आहे मित्रांनो हे जे LPG गॅस म्हणतो आपण त्याला, त्या LPG गॅसमध्ये याचा प्रामुख्याने वापर केला जातो। यानंतर समोरचा प्रश्न, समान नागरी कायदा कलम हे खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट आहे? आता समान नागरी कायदा जो आहे मित्रांनो तो समान नागरिक कायदा मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे क नंबरचं जे ऑप्शन आहे मार्गदर्शक तत्वे हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया। ओझोन दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? यामध्ये ऑप्शन आहे 10 डिसेंबर, 21 जून, 16 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर। तर ओझोन हा जो दिवस आहे तो 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो, त्यामुळे क नंबरचं जे ऑप्शन आहे 16 सप्टेंबर याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर 32 नंबरचा आणि समोरचा प्रश्न बघूया। ग्रेट डिवायडिंग रेंज कोणत्या देशात आहे? आता यामध्ये प्रामुख्याने ऑप्शन आहे भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ग्रेट ब्रिटन। तर ग्रेट डिवायडिंग रेंज जी आहे मित्रांनो ती आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये, त्यामुळे या ठिकाणी ब नंबरचं जे ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया। पंचायत राज निर्माण करणारे पहिले राज्य कोणते? आता यामध्ये ऑप्शन आहे राजस्थान, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू। तर पंचायत राज निर्माण करणारे जे पहिलं राज्य आहे ते आहे राजस्थान, जे की 1959 मध्ये नागौर जिल्ह्यामध्ये पहिलं जे ग्रामपंचायत आहे ती या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती। आणि महाराष्ट्र हे जे राज्य आहे ते 9वे राज्य आहे। 9व्या राज्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र हे असं 9वं राज्य आहे की त्या ठिकाणी पंचायत राजची निर्मिती झालेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठं जे लर्निंग प्लॅटफॉर्म आहे अनअकॅडमी, या ठिकाणी लाईव्ह बॅचेस सुरू झालेला आहे। आणि रिव्हिजनची फास्ट ट्रॅक जी बॅच आहे ती 45 दिवसाची जी ध्येयपूर्ती बॅच आहे ती बॅच सुरू झालेली आहे। आणि यासाठी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातले जे टॉप एज्युकेटर आहेत ते शिकवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असणार आहे। आता यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर 45 दिवसाची बॅच असणार आहे। कंबाईन प्रिलिम 2020 ची परिपूर्ण तयारी या बॅचच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे। आता या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर स्टडी फ्रॉम होम तुम्ही करू शकता। लाईव्ह तुमचे काही क्वेश्चन असतील तर लाईव्ह सेशनमध्ये विचारू शकता। PDF जे आहे तुम्हाला सर्व PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स मिळणार आहे। त्याचबरोबर EMI चे ऑप्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फी पे करण्यासाठी अवेलेबल आहे। आता बॅच जॉईन कशी करायची, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, त्या ठिकाणी एक लिंक आहे, त्या
लिंकवर क्लिक करायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर गेट सबस्क्रिप्शनवर क्लिक करायचं आहे। आता गेट सबस्क्रिप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे जे प्लॅन आहे ते प्लॅन या ठिकाणी दिसणार आहे। 1 महिना, 3 महिना, 6 महिने, 12 महिने आणि 24 महिने। आता प्रत्येक प्लॅनवरती तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट दिले, जेवढा जास्त महिन्याचा प्लॅन तुम्ही घेत असाल तेवढे जास्त या ठिकाणी डिस्काउंट घेताय। सपोज तुम्ही 3 महिन्याचा जर प्लॅन घेत असाल तर या ठिकाणी 17% तुम्हाला डिस्काउंट दिलं जाणार आहे। म्हणजेच ही जी 3 महिन्याची बॅच आहे ती 3 महिन्याची बॅच तुम्हाला 3500 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे। त्याचबरोबर बाकीच्या एका बॅचला तुम्ही ऍडमिशन केलं तर बाकीच्याही बॅच तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता। याचबरोबर ही जी 3500ची बॅच आहे मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही माझा रेफर कोड यूज करत असेल युवराज राठोड 7319 तर यामध्ये तुम्हाला ॲडिशनल 10% पुन्हा डिस्काउंट मिळणार आहे आणि ही जी बॅच आहे तुम्हाला 3150 रुपयामध्ये या ठिकाणी अवेलेबल असणार आहे 3 महिन्यासाठी। नक्कीच जॉईन करा मित्रांनो, खूप छान संधी आहे। अनब्रेकेबल हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे? यामध्ये ऑप्शन आहे PV सिंधू, सानिया मिर्झा, अंजली भागवत आणि मेरी कोम। तर अनब्रेकेबल हे जे आत्मचरित्र आहे ते आहेत मेरी कोम यांचं आणि मेरी कोम यावरती प्रश्न विचारण्याची यावर्षी दाट शक्यता आहे, कारण त्यांना यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्याचबरोबर या अगोदर त्यांना खूप सारे पुरस्कार मिळालेले आणि या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले या संदर्भात आपण चर्चाच केलेली आहे। कारण पद्मचे जे 3ही पुरस्कार आहे, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहे। त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे, त्यानंतर राजीव गांधी खेलरत्न अशा प्रकारचे जे पुरस्कार आहे हे सर्व पुरस्कार मेरी कोम यांना मिळालेले आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता किती हर्ट्ज असते? आता जो आपल्याला ऐकू येणारा ध्वनी असतो त्याची जी वारंवारिता असते ती असते 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जच्या दरम्यान। त्यामुळे बी नंबरचं जे ऑप्शन आहे या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघा मित्रांनो, हा एक प्रश्न आहे महत्त्वाचा, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? आता पाचगणी हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर या संदर्भात जो प्रश्न आहे तो वारंवार बऱ्याच परीक्षेला आणि प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो की पाचगणी हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कुठे आहे? तर ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये। ब नंबरचं ऑप्शन सातारा या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पावनखिंड येथे शौर्य दाखविणारे कोण? तर आता पावनखिंडामध्ये जे प्रामुख्याने शौर्य दाखवलं होतं ते बाजीप्रभू देशपांडे यांनी दाखवलं होतं। त्यामुळे या ठिकाणी बी नंबरचं जे ऑप्शन आहे बाजीप्रभू देशपांडे याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, मोहिनीअट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा। तर मोहिनीअट्टम हा जो नृत्य प्रकार आहे तो आहे केरळ या राज्याचा। त्यामुळे ब नंबरचं ऑप्शन केरळ याचं करेक्ट आन्सर असणार आहे। मोहिनीअट्टम आणि केरळ हे मुद्दे लक्षात ठेवा, कारण हा सुद्धा परीक्षेला वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? 25 जानेवारी, 28 फेब्रुवारी, 11 मे आणि 12 जुलै। तर राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो। ब नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे। CV रमन यांच्या स्मरणार्थ CV रमन यांच्या स्मरणार्थ हा जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे तो 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, आशिष भाटिया यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? आता जे आशिष भाटिया आहे त्यांची नुकतीच कोणत्या राज्याचे जे पोलीस महासंचालक त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली? तर त्यांची गुजरात जे राज्य आहे त्या ठिकाणी नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे क नंबरचं जे ऑप्शन आहे गुजरात याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहे? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे सध्या जे पोलीस संचालक आहेत ते कोण आहेत? तर मी आशा करतो की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की सध्या महाराष्ट्र राज्याचे जे पोलीस महासंचालक आहे ते सध्या कोण आहे। बघूया कोणाकोणाचे जे उत्तर आहे ते बरोबर येतात। नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। यानंतर समोरचा प्रश्न, नुकतेच फोर्ब्स मासिकाने 100 मौल्यवान ब्रँडची वार्षिक यादी जाहीर केली, यात पहिल्या स्थानी कोणती कंपनी आहे? आता या ठिकाणी दरवर्षी जी फोर्ब्स आहे मित्रांनो, फोर्ब्स मासिक हे मासिक जे आहे ते दरवर्षी प्रभावित व्यक्ती किंवा मग ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रात 100 व्यक्तीची किंवा मग ब्रँडची जी यादी आहे ती यादी लावत असतं। त्यामध्ये प्रामुख्याने जी यादी आहे तर यामध्ये पहिल्या स्थानी कोणती कंपनी आहे? तर यामध्ये पहिल्या स्थानी ॲपल ही कंपनी आहे। अ नंबरचं ऑप्शन ॲपल याचं करेक्ट आन्सर असणार आहे। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा कधी पार पडला?
1 ऑगस्ट 2020, 7 ऑगस्ट 2020, 5 ऑगस्ट 2020 आणि 4 ऑगस्ट 2020. तर अयोध्या राम मंदिराचा जो भूमिपूजन सोहळा आहे तो 5 ऑगस्ट 2020 या रोजी पार पडलेला आहे. त्यामुळे क नंबरचं जे ऑप्शन आहे 5 ऑगस्ट 2020 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. अमेझिंग अयोध्या या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहे? यामध्ये ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, त्यानंतर नीना रॉय, हुसेन जैदी आणि मोहन भागवत. तर अमेझिंग अयोध्या हे जे चर्चित पुस्तक आहे त्याचे लेखक आहेत नीना रॉय. बी नंबरचं ऑप्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न. मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या सार्वजनिक जागेसाठी परवाना घेण्याची गरज नाही आहे? आता या ठिकाणी कोणत्या जागेसाठी परवाना घेण्याची गरज नाही आहे तर भजन वसतिगृह यासाठी घेण्याची गरज आहे, मदिरागृह यासाठी सुद्धा घेण्याची गरज आहे, निवासस्थान यासाठी सुद्धा घेण्याची गरज आहे. फक्त यामध्ये उपहारगृह यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत या ठिकाणी जागेची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे ब नंबरचा ऑप्शन उपहारगृह याचा करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. पोंगल हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि छत्तीसगड. तर पोंगल हा जो उत्सव आहे तो तामिळनाडूमध्ये महत्त्वाचा उत्सव मानला जातो आणि तो तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. त्यामुळे बी नंबरचं ऑप्शन तामिळनाडू याचा करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न 47. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण महाराष्ट्रात कुठे आढळला? तर बघा मित्रांनो, हा सुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोरोना विषाणूचा जो संसर्ग झालेला पहिला रुग्ण आहे महाराष्ट्रामध्ये तो पुणे या ठिकाणी आढळला होता. त्यामुळे क नंबरचं ऑप्शन पुणे याचा करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न. मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? आता यामध्ये ऑप्शन आहे महाराष्ट्र, पंजाब, केरळ आणि मध्य प्रदेश. तर याचं जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे मध्य प्रदेश. डी नंबरचं ऑप्शन. या ठिकाणी मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना हे सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर समोरचा प्रश्न. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? आता जिल्हा स्तरावर जे पोलीस खात्याचा प्रमुख असतात त्यांना आपण SP म्हणतो आणि SP लाच मराठीत पोलीस अधीक्षक असं म्हटलं जातं. त्यामुळे अ नंबरचं जे ऑप्शन आहे पोलीस अधीक्षक याचं करेक्ट आन्सर असणार आहे. यानंतर समोरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न यामध्ये. पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? वर्ग ड, वर्ग क, वर्ग ब आणि यापैकी नाही. तर पोलीस कॉन्स्टेबल हे जे पद आहे ते वर्ग क चं पद आहे. त्यामुळे या ठिकाणी बी नंबरचं जे ऑप्शन आहे वर्ग क हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जीकेचे जे 25 प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहे. तुम्हाला यामध्ये काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता.